जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. आज आपण नॉन लिनियर इक्वेशनची एक ऍक्टिव्हिटी बघणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, अगोदर तुम्हाला नॉन लिनियर इक्वेशन माहित असलं पाहिजे. नॉन लिनियर इक्वेशन म्हणजे काय बघ मित्र, 1/x प्लस 1/y इज इक्वल टू 8. ह्याच्यामध्ये व्हेरिएबल किती आहे ती 2. रताळ्या व्हेरिएबल म्हणजे काय, अल्फाबेट फ्रॉम ए टू झेड. याच्यामध्ये कुठलं विषय यूज केलं, एक्स आणि वाय. तर ती कुठं आहे, डिनॉमिनेटरला आहे, म्हणून त्याला कसलं इक्वेशन म्हणायचं, नॉन लिनियर इक्वेशन. का म्हणायचं तर बघ, ही वरती गेल्यावरती काय होईल, एक्स रेस टू -1 प्लस ही पण वरती गेल्यावरती वाय रेस टू -1 इज इक्वल टू 8. असंच ती वरती जात नाही, त्याला काय आहे, इंडायसेसचा एक फॉर्म्युला आहे, ए रेस टू -1 इज इक्वल टू 1/a. आता ह्याची पॉवर किती आहे, -1, ह्याची पॉवर किती आहे, -1, म्हणून ही कसलं इक्वेशन आहे, नॉन लिनियर इक्वेशन. आता ही ऍक्टिव्हिटी बघायची, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. काय आहे बघा, 3/x मायनस 4/y. डिनॉमिनेटरला व्हेरिएबल कुठला आहे, एक्स आणि वाय. किती व्हेरिएबल आहे ती 2, पण इट इज नॉट अ लिनियर इक्वेशन. का तर ह्याचं काय होतं, ह्या फॉर्म मध्ये येते. आता इथे पण बघा, डिनॉमिनेटरला काय आहे, एक्स मायनस वाय, वाय -2, एक्स -1 वाय -2. दोन्ही व्हेरिएबल, 2 व्हेरिएबल आहेत, मग कुठे आले ते डिनॉमिनेटरला. मग हे 2 व्हेरिएबल मध्ये, बट इट इज नॉट अ लिनियर इक्वेशन. अजून बघ नेक्स्ट कसं आहे, डिनॉमिनेटरला एक्स आले, इथं पण वाय आले, व्हेरिएबल किती आहे ती 2 आहे ती, पण इट इज नॉट अ लिनियर इक्वेशन. का तर परत ह्याच फॉर्म मध्ये येतंय. आणि इथं पण बघ, 2 व्हेरिएबलची ऍडिशन आहे, एक्स प्लस वाय, एकदा एक्स मायनस वाय. व्हेरिएबल 2च आहे ती, एक आहे एक्स आणि एक आहे वाय. व्हेरिएबल 2च आहे ती, पण इट इज नॉट अ लिनियर इक्वेशन. का तर ही एकदम बेसला आली ती, वरती गेल्यावरती काय होतील ती मायनस मध्ये येतील, इट इज नॉट अ लिनियर इक्वेशन. अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी बोर्डला येऊ शकते. किती मार्काला, 3 मार्काला. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.